दिसशील का कधीतरी वाटेवरी दिसशील का कधीतरी। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्या प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर त्यानंतर काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर बीटमार्क प्रीसेटमध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं जे ॲनिमेशन आहे, आपल्या स्पॉटिफायचं ॲनिमेशन आहे, ते इथे मी तुम्हाला क्रिएट करून दिलेलं आहे। इथे तुम्हाला कोणतंही चेंज करायचं नाही। जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, ग्रुप लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर हा जो इमेज आहे ती मी इथं हृदयात वाजे समथिंग हे जे सॉन्ग आहे ते स्पेशली इथं क्रिएट केलेलं आहे। तर तुम्हाला इथं बदलायचं असेल तुम्ही बदलू शकता। त्यानंतर सेकंड नंबरच्या लेअरला आल्यानंतर ग्रुप नंबर 2 त्याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टायलिंग खाली क्लिक करून तर काय करायचं, तुमचा इमेज ॲड करून प्रॉपर मधोमध घ्यायचा आहे आणि या शेपमध्ये प्रॉपर सेट करायचं आहे। सेट केल्याबरोबरच आपण इमेज लेअर काय करायचं, बॅक निघून यायचं आहे। म्हणजे आता ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं आहे, इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला इमेज लेअर प्रॉपर ॲड करून मधोमध घ्यायचा आहे आणि त्याची साईज प्रॉपर कमी जास्त करून आपल्याला तो सेट करायचा आहे। सेट केल्याबरोबर बॅक निघून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे चारही लेअरला तुम्हाला प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर 3 झाल्यानंतर चौथ्याही लेअरला आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर याचं युनिक कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येईल। आता बघू शकता आपण हे चारही इमेज लेअर ॲड केल्यानंतर प्रॉपर याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 7.28 त्यानंतर बघू शकता पहिला 5.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून एक इमेज कोणताही ॲड करून घ्यायचे। ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती प्रॉपर वाढवून इमेज आहे तो प्रॉपर इथं सेट करायची आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे आपल्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे त्यासाठी काय करायचं, आपल्याला ब्लेंडिंग ऑपेसिटी इथं अशा प्रकारे सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आपल्याला ती 30 ते 35% करून घ्यायची आहे। मी इथं 30% करतोय। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि बॉक्स ब्लर हा इफेक्ट काय करायचा, ॲड करून घ्यायचा। ॲड करून घेतल्यानंतर याची जी सेटिंग आहे ती 10 पर्यंत तुम्ही ठेवू शकता। अशा प्रकारे बघू शकता इथं 10 ते 15 तुम्ही इथं किंवा 20 अशा प्रकारे ठेवल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक प्रॉपर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।